टीईटीचा पेपर आहे त्याच्या मराठीची प्रश्नपत्रिका कशी राहू शकते बघा. आपण एक भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. आता ही 30 प्रश्न तुम्हाला मराठीत राहील आणि 30 प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये राहील. ठीक आहे. मग आता भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. आता मग भगवान म्हणजे भगवानचं होणारच नाही. देवी होऊ शकते. भगवती माहीत नाही, शब्द आपल्याला नवीन शब्द आहे. भगवन, हे भगवान हा तर शब्द हिंदी आहे, जाऊ द्या. मग देवी का भगवती? तर भगवानचं स्त्रीलिंगी भगवती होते. हा, तो शब्द चलनात नाहीये. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण शब्द वापरत नाही. भगवती, हा भगवान बुद्ध म्हणतो, भगवान महावीर म्हणतो, भगवान अमुक भगवान तमुक म्हणतो, परंतु आपण भगवती म्हणत नाही. कोणत्या देवीला देवी म्हणतो, देवी पार्वती, देवी लक्ष्मी वगैरे, पण भगवती म्हणत नाही. म्हणत नसलो तरी शब्द मराठीत आहे. ओके. आणि म्हणून या असे शब्द जे आहे तर ते आपल्याला पाठ करावे लागतात. ठीक आहे. प्ले स्टोअरला ॲप आहे आपलं ABC एज्युकेशन ॲप, टेलिग्रामला हे आहे आणि हा नंबर आहे ऑफिसचा. ठीक आहे. पुस्तक आहे, पुस्तक यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे ऑलरेडी आणि ॲपमध्ये कोर्स पण आहे. दुसरा प्रश्न आहे, आंधळ्या बहिऱ्याची गाठ कंसातील शब्दासाठी, म्हणजे हा शब्द आहे कंसातला, विरुद्धार्थ शब्द कोणता? आंधळा म्हणजे काय? ज्याला डोळे नाही तो. आणि ज्याला डोळे आहे तो कोण? तर मग डोळस. म्हणजे आंधळा वर्सेस काय होईल? डोळस. नयन म्हणजे डोळे होते, ललाट म्हणजे कपाळ होते, अंतिम तर काही विषयच नाही, अंतिम म्हणजे अंतिम शेवट. पण डोळस म्हणजे काय? ज्याला डोळे आहेत तो. मग तुम्ही म्हणाल सर आपल्या सगळ्यांना डोळे आहे असं म्हणतो का आपण? अरे मी डोळस आहे, मी डोळस आहे. नाही, हे मी डोळस आहे असं नाही म्हणा लागत, असं नाही म्हणा लागत. हा डोळस शब्द प्रत्यक्ष डोळ्यांसाठी फार कमी वापरला जाते, परंतु तो डोळस बुद्धीचा आहे, तो डोळस आहे म्हणजे त्याची बुद्धी, त्याचा विवेक अजून जागृत आहे असं मानलं जाते. समजून घ्या. परंतु जर शब्द पाहिला आपण तर आंधळा वर्सेस डोळस, आंधळा विरुद्ध डोळस. डोळस म्हणजे ज्याला डोळे आहे तो. अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय? एखादा प्रश्न काळाचा येईल. आता हा प्रश्न हा जर प्रश्न पाहिला आपण, हा प्रश्न लिंगाचा होता. हा प्रश्न समजा शब्द आहे, विरुद्धार्थी, समानार्थी. हा प्रश्न काळाचा आहे. असे तुम्हाला व्याकरणातला कोणताही पाठ विचारला जाऊ शकतो. कोणताही म्हणजे संपूर्ण MPSC सारखं विचारणार नाही तुम्हाला प्रश्न, परंतु TCS मध्ये येणारे, IBPS मध्ये येणारे, त्यांचं कॉम्बिनेशन किंवा त्याच्यापेक्षा मग काहीतरी वेगळंच पेपरला येऊ शकते. बरोबर. जसं एक खूप मोठा प्रश्न असतो MPSC ला, एकदम 2-3 लायनर असतो, असं नसतो या ठिकाणी. की यांची स्वतंत्र प्रणाली असते. असेच प्रश्न तुम्हाला येईल, म्हणून या प्रश्नाचा सराव करणं गरजेचं आहे. बरोबर. अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय? अपूर्ण आहे तो भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ मी काम करत आहे, अपूर्ण भूतकाळ मी काम करत होतो, आणि अपूर्ण भविष्यकाळ मी काम करत असेल. म्हणजेच भविष्यात ती क्रिया सुरू आहे असे समजते. अपूर्ण आहे म्हणजेच काय? चालू आहे. म्हणजे तुम्हाला जर अपूर्ण माहित नसेल तर चालू समजून घ्यायचं. चालू वर्तमान काळ मी तुम्हाला शिकवत आहे. चालू भविष्यकाळ करता एखादी क्रिया करत असणार असा अर्थ. म्हणजे भविष्यात ती क्रिया सुरू होणार आहे हे नाही, होणार आहे नाही. भविष्यकाळात त्या क्रियेची पूर्णता होणार नाही, तो परफेक्ट होतो. क्रियेची रीत वगैरे नाही. भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय? चालू भविष्यकाळ. भविष्यकाळात ती क्रिया सुरू आहे असे समजते. पाणी जोखणे म्हणजे काय? पाणी जोखणे आपण काय म्हणतो? त्याचं पाणी जोखायचं आहे मला, म्हणजे काय? त्याची पात्रता ओळखायची आहे. पाणी जोखणे हा वाक्प्रचार आहे. बरोबर आहे. पाणी जोखणे, पाणी दाखवणे, पाणी पिणे हा भाग वेगळा. परंतु पाणी पाजणे म्हटलं तर थांब तुला पाणीच पाजतो म्हणजे काय? त्याला असं तो हौदातलं पाणी त्याला पाजेल काय? नाही. थांब त्याला पाणीच पाजतो. त्याने चांगल्याला पाणी पाजलं आहे म्हणजेच काय? त्याने चांगल्या माणसांसोबत पंगा घेतला आहे. इथे पाणी जोखणे म्हणजे काय? पात्रता तपासणे. तू किती पात्रतेचा आहे, तुझ्यात किती लायकी आहे ते तपासतो. थांब थोडंसं. पाणी जोखणे म्हणजे पात्रता तपासणे. समास ओळखा. आता समास हा शब्द बघा. समास, समास किंवा प्रयोग हे सुद्धा तुम्हाला परीक्षेला येणार. नीलकंठ म्हटलं, मग नीळ शब्द वेगळा आहे, कंठ शब्द वेगळा आहे. दोन्ही मधून एक वेगळाच काहीतरी सूर निघतो. नीळकंठ कोण आहे? तर मग महादेव. महादेव नीळकंठ आहे. चक्रपाणी कोण आहे? ज्याच्या पाणीत किंवा हातात चक्र आहे असा तो
तो कोण? विष्णू आहे. म्हणजे इथे या ठिकाणी नील म्हटलं तरी शंकर येत नाही लक्षात, कंठ म्हटलं तरी शंकर येत नाही. पण जेव्हा आपण नीलकंठ म्हणतो तेव्हा शंकरजी किंवा तेव्हा शंकरजी किंवा महादेव असं आपल्या डोळ्यासमोर येतो. ठीक आहे ना, म्हणून नीलकंठ. मग समजा काय तर नीलकंठ ह्याचं काय झालं? मग समजा याचं बहुव्रीही समास. नीलकंठ, गजानन, लंबोदर. आता लंबोदर म्हटलं तर लंब ज्याचं उदर आहे तो कोण? गणपती. लंबो म्हटलं किंवा उदर म्हटलं तर काही असं समजत नाही. गजानन, गजाचे आहे आनंद म्हणजे हत्याचे आहे तोंड, ज्याचा तो कोण? गजानन. तर हे सगळे शब्द असतात, याला आपण काय म्हणतो? बहुव्रीही समास. म्हणजे ज्या ठिकाणी दोन्ही पद महत्वाचे नसते, तिसऱ्याच शब्दाचा अर्थ होतो. पहिलं पद महत्वाचं अव्ययीभाव, दुसरं पद महत्वाचं तत्पुरुष, मध्यम पदलोपी हे मधलं तोंडपाठ, तोंडाने पाठ. सॉरी, कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे, किंवा बटाटे भात, बटाटे घालून केलेला भात, पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी, किंवा मावस भाऊ, मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ म्हणजे मावस भाऊ. म्हणजे मध्यम पद लोपी, त्याचं पद आपण लोप पावलेला आहे. हे सगळं शिकवलेलं आहे मी ॲपमध्ये आपल्या. ठीक आहे. खाली दिलेल्या समानार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती? काक म्हणजे कावडा होतेच, ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती होतेच, अहंकार म्हणजे गर्व होतेच, परंतु कठोर म्हणजे बेशिस्त होत नाही. कठोर म्हणजे कर्मठ. एखादा माणूस कठोर आहे म्हणजे तो काय बेशिस्त आहे काय? नाही, तो शिस्तशीर आहे. म्हणजे ही अयोग्य जोडी आहे. ओके, म्हणजे उत्तर कोणतं राहील आपलं? हे राहील. ते चुकून या ठिकाणी ते स्पेस जास्त झाली असेल. अव्ययीभाव समासात काय असते? पहिलं पद महत्वाचं. अव्ययीभाव समासात पहिलं पद महत्वाचं असते. तत्पुरुष मध्ये दुसरं पद महत्वाचं असते. बोकड शब्दाचे स्त्रीलिंगी शब्द कोणते? बोकड. आता त्याला बोकडीन म्हणता काय? नाही, आपण त्याला शेळी म्हणतो किंवा मेंढी म्हणतो. ठीक आहे, त्या ठिकाणी शेळी, मेंढी. पण मेंढी तर वेगळीच असते ना, ती जातच वेगळी आहे. शेळी, बोकड, शेळी. बरोबर आहे. बोकडी नाही किंवा बोकडीन नाही, लक्षात ठेवा. भारूड हा काव्य प्रकार कोणाचा आहे? भारूड. तुम्ही जर संतांचे म्हणजे वाङ्मय बघितले तर ज्ञानेश्वरांच्या ओव्या असतात, तुकडोजी महाराजांच्या ओव्या आहेत, गाडगेबाबांचं समजा भजन आहे, किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आहे. तसंच एकनाथ महाराजांचं भारूड आहे. ॲक्च्युली तयार केलं ज्ञानेश्वर महाराजांनी, पण ते भारूड ज्याचा प्रसार केला संत एकनाथांनी, आणि म्हणून त्यांच्या नावावर भारूड. त्यांचं गवळण आहे, दादला मला दादला नको ग बाई, मले दादला नको ग बाई. म्हणजे नंदेचं पोर कुरकुर करते, खरू जाऊ दे त्याला भवानी माय रोट घावाईल तुला. जे हे सगळे हे असते म्हणजे भारूड असते. हे खूप मस्त असते. ॲक्च्युली आता तो प्रकार नाही आहे. आता समाजात भरपूर ठिकाणी मिळत नाही पाहायला, एखाद्या वेळेस मिळते. आम्ही पाहिलं लहानपणी भारूड. ठीक आहे. तर भारूड हे संत एकनाथ महाराजांवर आहे, म्हणजे त्यांनी रचलेले भारूड आहे. खालीलपैकी पाण्याचा ध्वनिदर्शक शब्द कोणता? तर गडगडाट. हो हो हो, संदर्भात आहे, पाण्याच्या होते आणि खडखडाट पण होते. पण छंचनाट, पैशांचा छंचनाट, त्या चिल्लरचा. खणखणाट पण त्याचा. मात्र खडखडाट पाण्याचा होते, गडगडाट हा ढगांचा होते, ढगातील पाण्याचा किंवा ढगांचा होते, म्हणून तिथे लागू होणार नाही. वाहत्या पाण्याचा काय असतो? खडखडाट. ढगांचा म्हटलं काय नाही, ढगांचा म्हटलं तर गडगडाट. इथं गडगडाट होणार नाही. काय येणार इथं? खडखडाट. व्यवहार शून्य म्हणजे काय? म्हणजे व्यवहाराचे शून्यापासून ज्ञान असलेला काय? नाही. व्यवहाराचे थोडेसे ज्ञान असलेला काय? नाही. व्यवहाराचे ज्ञान नसलेला म्हणजे व्यवहार शून्य. त्याला म्हणतो ना आपण, अरे तो समजत नाही त्याला, तो व्यवहार शून्य आहे, संपला विषय. असं. कर्तरी प्रयोग असलेले वाक्य कोणते? आता तुम्हाला सांगितलं, कर्तरी म्हणजे काय? कर्ता आहे पण त्याला कोणतंही प्रत्यय लागलेलं नाही, आणि तो जर बदलवला तर क्रियापद बदलते, तो कर्तरी होते. बघा, गुराख्याने. आता गुरांना टाक्यापासून दूर नेले. कोण नेले? गुराख्याने. समजून घ्यायचं. ज्यांचा अभ्यास नसेल सुद्धा या ठिकाणी प्रयोगावर, त्यांनाही समजून सांगतो, त्यांना खूप सोपं जाईल. गुराखी कोण आहे? कर्ता. मग कर्त्याला प्रत्यय लागला आहे ना, होणारच नाही कर्तरी प्रयोग. ग्रंथकर्त्याने लहान सहान गोष्टी सोडल्या नाहीत, त्यांना सगळं वाचून दाखवलं. मग ग्रंथकर्त्याने, तो करता आहे, त्याला लागलंच ना ने प्रत्यय. हो. महिलांनी
लागलंच ना ने, म्हणजे म्हणजे जो कर्ता असते, कर्त्याला जर असं काही प्रत्यय लागलेलं असेल तर तो कर्तरी प्रयोग नसते. त्याला लागलंच नाही पाहिजे, बिलकुल कोरा असला पाहिजे, बिलकुल निकोप असला पाहिजे कर्ता, तर तो कर्तरी प्रयोग. आणि त्याच्यानुसार क्रियापद बदललं पाहिजे. बघा आता, सकाळी सकाळी ती, कर्ता कोण होईल? ती. सकाळी सकाळी थोडी होणार आहे, नाही. कर्ता कोण होईल? ती. कर्ता. ती सरावासाठी मैदानावर गेली. आता आता ही ती आहे, तिथं काही तिने, तिला असं काही लागलं आहे काय? नाही, एकटीच आहे, सिंगल आहे, निकोप आहे, त्याला काही लागलं नाही आहे काही वेगळं. मग हा ती काय झाला? कर्ता. बरोबर आहे. मग कर्त्याला काहीच लागलं नाहीये, म्हणून कर्तरी प्रयोग होईल तो. हे वाक्य कर्तरी प्रयोगाचे होईल. आता मी काय तुम्हाला म्हटलं की जर कर्ता बदलवला म्हणजे काय बदलून कसा करता? एक तर तुम्ही कर्त्याचा लिंग बदलवाल किंवा मग त्याचं वचन बदलवाल. त्यानुसार हा जो क्रियापद आहे, गेली गेली जाणे काय झालं? क्रियापद. क्रियापद जर बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग. म्हणजे बघा, तिच्या ऐवजी मी तो घेतो. तो तो सरावासाठी मैदानावर बाहेर गेला. गेला येते, गेली नाही, गेला येते, म्हणून बदललं ना. कर्त्यानुसार क्रियापद बदललं म्हणून तो कर्तरी प्रयोग आहे. समजून घ्या. त्याच्या डोळ्यात पाणी आले, या वाक्यातील पाणी या नामाचे क्रियापद करून वाक्य तयार करा. बघा, म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या डोळ्यात पाणी आले. आता हे जे पाणी आहे, पाणी काय झालं? नाम झालं. ओके, नाऊन झालं. आणि आले काय झालं? तर क्रियापद झालं. तर हा काय म्हणतो, हे जे पाणी शब्द आहे या पाण्यालाच क्रियापद करा म्हणते. हो, मग कसं होईल? त्याच्या डोळ्यातून अधूनमधून पाणी येते, नाही, कट नाही होणार, कारण येते, येणे हा तर क्रियापद झाला. त्याच्या डोळ्यात पाणी येते, क्रियापद झालं. त्याचे डोळे पाणावले, हा म्हणजे पाणावले जो आहे, किंवा मी घामेजलो, धावताना तो घामेजला. घाम आला वेगळी गोष्ट, घाम आला, घाम नाऊन झालं, नाम झालं. पण मी घामेजलो म्हटलं तर तो कर्ता क्रियापद झालं. ठीक आहे, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी समूहवाचक नाम कोणते नाही? कोणते नाही? हा, समितीत 4-5 लोक असते, 10 लोक असते, समूहवाचक नाम आहेच. वर्ग अनेक पोरं असते, समूहवाचक नाम आहेच. सेना ते अनेक लोक असते, समूहवाचक नाम आहेच. पण सुंदरता हे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, भाववाचक नाम आहे, म्हणजेच काय? समूहवाचक नाम नाही. म्हणून उत्तर कोणतं? सुंदरता. खालील 5 शब्दांपैकी एकमेकांना समानार्थी नसणारा शब्द ओळखा. आता भावार्थ, हेतू, तात्पर्य आणि प्रतिसाद, ह्या गोष्टीचा काय भावार्थ आहे बा, काय हेतू आहे किंवा काय तात्पर्य आहे असं आपण म्हणू शकतो. पण प्रतिसाद म्हणजे एखाद्या गोष्टीला दिलेलं समजा प्रतिसाद, रिस्पॉन्स, तो वेगळा. प्रतिसाद शब्द वेगळा आहे. हे 3 शब्द वेगळे आहे. खालील 4 शब्दांपैकी एकमेकांना समानार्थी नसणारा शब्द, तर मग कोणता? प्रतिसाद. बाबा दरवर्षी दिवाळीला घरातील सर्वांना नवीन कपडे घेतात. यंदाही बाबांनी सर्वांना कपडे आणले. नमिताला छान ड्रेस आणला. बाबांनी आणलेला ड्रेस नमिताला न आवडल्यामुळे न आवडल्यामध्ये ती खूप चिडली का? योग्य वाक्प्रचार वापरा. वाक्प्रचार तो काय म्हणतो? योग्य वाक्प्रचार वापरा. ती चिडली नाही, बसली नाही, तिला रागवला नाही, तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. आता कपाळावर आठ्या पडणे हा झाला वाक्प्रचार, बरोबर. हे चिडणे, बसणे, राग येणे हे वाक्प्रचार झाले नाही. हे फक्त वाक्य झाले. हे झाले वाक्प्रचार. कारण बघा ना, कपाळावर आठ्या पडणे, आपण काय म्हणतो? त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. म्हणजे त्याला काही समजलं नाही माझ्या एवढं, त्याला तो घाबरला, तो किंवा त्याला चीड आली त्या गोष्टीची, त्रासला तो. दोलायमान म्हणजे काय होते? दोलायमान म्हणजे हे पण करू, ते पण करू, अस्थिर असणे एखाद्या गोष्टी. दोलायमान, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, हे करू का ते करू, दोलायमान म्हणजे. त्या विरुद्ध काय होईल मग? स्थिर. ठीक आहे, हे होणार नाही. चुकीच्या शब्दांचा पर्याय ओळखा. अर्थव्यवस्थेचे बरे चाललेले हे याला म्हणतात मग कॉमन एरर. ठीक आहे, कॉमन एरर पेपरला येतात, यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपलं जे पुस्तक आहे इंग्लिश, अप्लाइड इंग्लिश, ते पुस्तक हे बघा, अप्लाइड होक्याब, हे तर होक्याब आहे म्हणा, हे तर होक्याब आहे. असंच एक अप्लाइड इंग्लिश पुस्तक आहे, ते पुस्तक तुम्ही नक्की घ्या. त्यामध्ये आपण सगळं दिलेलं आहे. हे जे आहे, हे जे कॉमन एरर्स आहे हे पण त्यामध्ये भरपूर शिकवलेले आहे. भरपूर म्हणजे अगदी भरपूर शिकवलेले आहे. आणि ई बुक पण आहे आपल्या ABC एज्युकेशन ॲपमध्ये, ई बुक पण आहे. त्याहून तुम्ही सराव करू शकता. किंवा मग क्वेश्चन बँक पण आहे, ती पण तुम्ही घेऊ शकता.
म्हणायचं काय आहे की सराव जास्त होणं गरजेचं आहे. सराव जितकं जास्त कराल तितकं पेपरमध्ये ते सोपं जाईल. ठीक आहे. चुकीच्या शब्दांचा पर्याय ओळखा. अर्थव्यवस्थेचे बरे चाललेले आहे असे वाटत असते तेव्हाच शहाणी धोरणे रेटायची असतात. प्रकृती बिघडल्यावर व्यायाम करण्याचा सल्ला देऊन चालत नाही. बरोबर आहे. जेव्हा चांगलं असते तेव्हाच आपलं सुधरून घेतलं पाहिजे. नाही तर मग बिमार पडल्यानंतर सल्ला देणार की फायदा नाही, का आता व्यायाम करावा, तुझं पडला बिमार असा अर्थ. मला काय सांगा बरं. अशा ठिकाणी काय असते, आता इथे एक लिहिलेला आहे याचा अर्थ काय होतो, हा एक पहिला भाग. बरोबर. इथे दोन लिहिलेला आहे याचा अर्थ काय होतो, इथपर्यंत याचा दुसरा भाग. बरोबर. इथे तीन लिहिलेला आहे याचा अर्थ काय होतो, हा तिसरा भाग. आणि जर या भागांमध्ये कुठे चुकी असते तर ओळखा, आणि नसेल तर मग चूक नाही, तो पर्याय 4. हा 4 पर्याय. बरोबर. आता इथे काय, इथे चूक काय आहे ओळखा. तर अशा वेळेस काय करायचं, याला स्पॉट द एरर, कॉमन एरर असे म्हणतात. मराठीत म्हणा, इंग्लिशमध्ये पण येते. तर आपण इंग्लिशमध्ये पण पाहू. इंग्लिशचा पेपर कसा येईल ते पण पाहू. हा मराठीचा पेपर आहे, मित्रांपर्यंत पाठवा तुमच्या, आणि आपण इंग्लिशचा पण पाहू. ठीक आहे. अर्थव्यवस्थेचे बरे चाललेले आहे. अर्थव्यवस्थेचे असं पाहायचं याच्यात कॉमन एररमध्ये. बरे चाललेले आहे असे वाटत असते तेव्हाच. हा, एक मध्ये काही चूक नाही आहे. एक मध्ये काही चूक नाही. शहाणी धोरणे. शहाणी धोरणे म्हणजे चांगले धोरण. राज्य सरकारचं जे धोरण असते ते शहाणं धोरण राबवलं पाहिजे. शहाणे बरोबर आहे, पण धोरण कसं असते, धोरण म्हणा, तोरण म्हणा, हे असं असते. न जो आहे, न हा मोठा असतो, म्हणजे बाणातला न असतो. रेटायची असतात म्हणजे 2 मध्ये एक चूक आहे. म्हणजे 2 कुठे आहे, 2 इथे आहे, इथे आहे, म्हणजे हा ऑप्शन कट झाला, हा ऑप्शन कट झाला. बरोबर आहे. मग आता आता मला सांगा, 2 ऑप्शन कट झाले, इथे 2च आहे का 2 सोबत 3 आहे, हेही बघायला लागेल आपल्याला. प्रकृती बिघडल्यावर इथं कॉमन एरर पाहताना एक एक शब्दच चेक करायचा, तरच जमते, नाही जमत नाही. प्रकृती बिघडल्यावर व्यायाम करण्याचा सल्ला देऊन, हा देऊन चालत नाही. देऊनचा देऊन असा पाहिजे, देऊन असं लिहिलं पाहिजे. हा जो व आहे, व हा नाही पाहिजे, चूक. मग तुम्ही म्हणाल सर व पाहिजे कुठे, आम्ही पाहिला आहे ज्या शब्दामध्ये व असते, पावणे, पावणे, देव पावला बा, तर मग देव पाहून झाला, देव पाहून झाला आम्हाला, हे व आहे म्हणून ऊ येणार. बरोबर आहे. पण देणे, देणे या शब्दामध्ये काही व आहे काय, नाही. मग याला जेव्हा आपण ऊन प्रत्यय लावतो तेव्हा काय पाहिजे, देऊन, देऊन असा पाहिजे. हे पाहिजे. तुम्ही जर म्हटलं देऊन, देऊन व लावतो, तर वचा काही संबंध नाही आहे. वो असेल तरच ओ लावा, ऊ लावा, ओला उकर ऊ लावा, पण असं नाही पाहिजे असं. ठीक आहे. हे म्हणजे इथे 2 आणि 3 मध्ये चूक आहे. इथे एक चूक आहे, इथे एक चूक आहे. 2 आणि 3 असे प्रश्न सरावासाठी खूप ठेवलेले आहे आपण आपल्या ॲपवर. ॲप इन्स्टॉल करा, मी ॲपची लिंक देतो, सर्वांनी करा, खूप आवश्यक आहे. आपली पाठ्यपुस्तके संस्कारांच्या खाणी असतात. या वाक्याचा प्रयोग कोणता, प्रयोग ओळखायचा आपल्याला. आता बघा इथे कसं असते ना, हा जो असतात आहे हा क्रियापद आहे. बरोबर आहे, क्रियापद आहे. आता हा जर बदलला कर्त्यानुसार तर मग तो कर्तरी प्रयोग असते. आता आपली पाठ्यपुस्तके, आता मी जर म्हटलं आपलं पाठ्यपुस्तक, तर संस्काराची खाण आहे असं येते, म्हणजे हा कर्तरी प्रयोग होईल. ठीक आहे. कारण कोण आहे, पाठ्यपुस्तक काय आहे, तिथं कर्ता आहे. मग कर्त्याला जर बदलवला, एक वचनी केला, तर तिकडे बदलते, म्हणून तो कर्तरी प्रयोग. रिकाम्या जागी योग्य रूपे निवडा. आण, आणलास, आणलीस, आणलात. बोल, बोललास, बोललीस, बोललात. जा, गेलास, झालाच नाही होत, हा, गेलास, गेलीस, गेलीस, गेलात, गेलात. जा, गेलास, गेलीस, गेलात. कुठे जा, गेलास, गेलीस, गेलात, हे चांगला विषय. बी, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. काय झालं, कोणता अलंकार झाला, श्लेष नाही, विरोधाभास नाही, यमक अलंकार झाला. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, यमक साधला, यमक इथे यमक. आता कोठे मला पैशाचा अर्थ कळत आहे, काळ ओळखा. कळत आहे, तो आहे असलं ना तर तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच वर्तमान, चालू वर्तमान काळ.
चालू म्हणा किंवा अपूर्ण म्हणा, चालू आहे अपूर्ण एकच आहे. जर जी गोष्ट चालू आहे ती अपूर्णच आहे, बरोबर आहे, ती पूर्ण व्हायची आहे अजून. पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला परफेक्ट टेन्स म्हणतो. अलंकार. मुंबईची घरे मात्र कबुतराच्या खुरड्यासारखी असतात. मुंबईची घरे तुम्ही पाहाल, तुम्ही जर मुंबईतले असाल तुम्हाला समजेल. ते स्टेशनच्या बाजूला असते किंवा रेल्वेच्या बाजूला असते, लहान 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 झोपड्या, लहान लहान खोपड्या, तिथं सगळं ते संसार थाटते बिचारे. तिथून मग लोक काही प्रगती करतात समजा, पण ते झोपडे खुराड्यासारखे असते ते कोंबड्यांच्या. याचा उपमा दिलेली आहे या लेखकाने, जो असेल तो त्यानं काय केलं, उपमा दिली. म्हणजे त्याने मुंबईच्या घरांना कबुतराच्या खुराड्याची उपमा दिली. उपमा अलंकार. खालीलपैकी कोणत्या गटातील शब्दांची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाही? बदलत नाही म्हणते. अनेकवचनी होते पण रूप बदलत नाही. चूक चुका, चूल चुला, साडी साड्या, वाटी वाट्या होत नाही, बदलते समजा. म्हणजे हे बदलते बा. स्त्री स्त्रिया, गाय गाई, वीज विजा, चटई चटया, बदलते बा. काका काका हे करतो काय, काके करतो नाही. शाळा शाळे करतो काय, उंदीर उंदरे, देश देशे नाही. इथे नाही बदलत. म्हणजे उत्तर हे आहे, आपलं उत्तर हे आहे. नदी नद्या, बहीण बहिणी, ससा ससा. ठीक आहे, हे उत्तर आपलं बरोबर आहे. उत्तर आपलं सी करेक्ट आहे. का? कारण एक सी मधले अनेक वचनी होताना बदलत नाही. कोल्हे कुई करणे या वाक्यातील कोल्हे या शब्दाचे वचन बदलून खालीलपैकी अचूक वाक्य कोणते? कोल्हे, कोल्हेचं कोल्हा. वचन बदलवा म्हणजे काय? कोल्हा, कोल्हे, कोल्हे कुई करणे, कोल्हा जंगलात राहतो, कोल्हेचं कोल्हा झालं. सर्व कोल्हे म्हटलं तर तो शब्द झाला. सर्व कोल्ही कोल्हे हे नाही, त्याला वचन बदलून पाहिजे वाक्य. वचन बदलून घे, हे घे, कोल्हे आहे कोई तर मग कोल्हा घे, कोल्हा जंगलात राहतो. कधी कधी असेही सोपे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, आता उतारा बघा, उतारा येणार तुम्हाला, कविता येईल किंवा उत्तर येईल बघा. पहिले उत्तर वाचून घेऊ सगळ्यात पहिले. ठीक आहे, संयमानं लेक्चर बघा, किती मिनिटाचं लेक्चर होऊ द्या, अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्याला. एका राज्यात वीरेंद्र नावाचा, पहिले काय करा मग अशा वेळेस पहिले प्रश्न पाहून घ्या. राजाने सुरुवातीला सोमेश्वर सल्ला का नाकारला, एकदा आपल्याला एक अंदाज येऊन जाते. खालीलपैकी कोणते विधान उताराच्या आशयाशी सर्वाधिक आहे? आशय लिहून ठेव कागदावर, किंवा आशय पाहिजे पाहिजे. हा खर्च नसून भविष्याची गुंतवणूक आहे, तर गुंतवणूक लिहून ठेवा, संदर्भात प्रश्न येईल बा. दुसऱ्या दुष्काळाच्या वेळी शेजारच्या राज्याकडून पाणी का मिळाले नाही, ते लिहून ठेवा, पाणी का मिळाले नाही. उतार्यावरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढतो, लिहा, निष्कर्ष सांगायचा आहे बा. आणि मग अशा वेळेस हा पॅराग्राफ वाचा. म्हणजे काय होते, पॅराग्राफ वाचताना आपल्याला त्या गोष्टी समजते. एका राज्यात वीरेंद्र नावाचा राजा राज्य करत होता. तो न्यायप्रिय होता, म्हणजे वीरेंद्र होता. ओके, तो न्यायप्रिय होता, पण त्याला स्वतःच्या बुद्धीचा फार अभिमान होता, त्याला अभिमान होता. त्याच्या दरबारात सोमेश्वर नावाचा एक विद्वान मंत्री होता. हा, विद्वान मंत्री. असे काही पॉइंट्स करून घ्यायचे. आता इथे पेपरला जरी लिहिता नसेल येत, तिथं लिहून घ्यायचे इकडे खाली. मंत्री नेहमी राजाला योग्य सल्ला देत असे, योग्य सल्ला देत असे. एकदा राज्यात भीषण दुष्काळ पडला, नद्या आटल्या, विहिरी कोरड्या पडल्या आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राजाने सर्व दरबारींना उपाय सुचवण्यास सांगितले. तेव्हा अनेकांनी वेगवेगळे उपाय सांगितले, परंतु मंत्री सोमेश्वर हाच तो, त्याने सांगितलं, महाराज आपण केवळ या वर्षाच्या संकटाचा विचार करू नये, भविष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देता यावे यासाठी जलसंधारणाची व्यवस्था केली पाहिजे. तो म्हणे आता आहे ना बॉ अडचण, आता सांग. मंत्री हुशार, मंत्री काय म्हणे, आता तर येईलच, पुढे पण येईलच ना, मग पुढची व्यवस्था लावून ठेवा. याला काही ते पटलं नाही. राजाला हा सल्ला फारसा आवडला नाही. का? कारण त्याने तात्पुरत्या उपाय म्हणून शेजारच्या राज्यातून पाणी विकत आणले होते, निर्णय घेतला. त्याला काही आवडला नाही, ह्या कोण पहिले वरचं. त्यामुळे काही काळ लोकांची अडचण दूर झाली, मात्र पुढील वर्षी पुन्हा दुष्काळ पडला. हा, यावेळी शेजारच्या राज्यालाही पाण्याची कमतरता होती, त्यामुळे ते पाणी देऊ शकले नाही. घ्या, प्रधानमंत्री म्हणे पहिले बुवा इथं जलसंधारणाची व्यवस्था करा. राजाला वाटलं हे कोण काम करून किचकट. आता राजाला सोमेश्वरचा सल्ला आठवला. त्यांनी राज्यभर तलाव, बंधारे आणि कालवे बांधण्याचे आदेश दिले. अनेक वर्षे हा प्रकल्प चालू राहिला. सुरुवातीला लोकांनी विरोध केला, कारण त्यांना त्यांचा तात्काळ फायदा दिसत नव्हता.
लोक आले, लोक बोलतच असते. पण जो दूरदृष्टीचा माणूस असते तो अनेक वर्षांचा विचार करते. पण सोमेश्वरने लोकांना समजावून सांगितले की हा खर्च नसून भविष्याची गुंतवणूक आहे. 5 वर्षानंतर पुन्हा एकदा दुष्काळ पडला. मात्र यावेळी राज्यातील तलाव बंधाऱ्यांनी पुरेसे पाणी होते, साठलेले होते, शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. उलट राज्यातील अतिरिक्त पाणी इतर राज्यांना देण्यात आले आणि वीरेंद्रला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने जाहीरपणे कबूल केले की दूरदृष्टी आणि नियोजन हे केवळ तात्पुरत्या उपायांपेक्षा अधिक महत्वाचे असते. आणि ही स्टोरी तरी लहान लेकरांसारखी वाटली, पण याचा खूप मोठा अर्थ आहे. आता अभ्यास करा, पेपर कोणताही असो, हाताने निघून पुढचं निघूनची मी, पण अभ्यास करणं गरजेचं आहे आता. ठीक आहे, आता पाहू आपण. राजाने सुरुवातीला सोमेश्वरला सल्ला का नाकारला? काऊन नाकारला बा? सल्ला खूप खर्चिक होता? नाही, तो तर राजा होता. नाही, सल्ल्याचा परिणाम त्वरित दिसणार नव्हता, हे बरोबर आहे. मंत्र्याचा विश्वास नव्हता? नाही, विश्वास तो होता. लोकांनी सल्ल्याला विरोध केला नाही. सल्ल्याचा परिणाम त्वरित दिसणार नव्हता म्हणून लोकांनी त्याला, राजांचा विरोध केला किंवा नाकारला. खालीलपैकी कोणते विधान उतार्याच्या आशयाशी सर्वाधिक सुसंगत आहे? संकटाच्या वेळी फक्त तत्काळ उपायाच उपयुक्त ठरतात? नाही, दीर्घकालीन नियोजनामुळे भविष्यातील संकटे कमी हे होऊ शकते. शेजारील राज्यांवर नेहमी नाही अवलंबून राहावे. काही लोकांचा विरोध असेल तर योजना राबवू नये. नाही, हे बरोबर आहे. मग हा खर्च नसून भविष्याची गुंतवणूक आहे, या वाक्याचा योग्य अर्थ कोणता? सरकारला आर्थिक नफा मिळणार होता? नाही, पाणी आहे ना, लोकांकडून अधिक कर वसूल केला जाणार होता? नाही, हे पण नाही. सध्याचा खर्च भविष्यात मोठा लाभ देणार होता, म्हणजे पाणी देणार होता. नाही. दुसऱ्या दुष्काळाच्या वेळी शेजारच्या राज्याकडून पाणी का मिळाले नाही? कारण त्यांच्याकडेच पाणी नव्हतं ना. त्यांच्याकडेही पाण्याची कमतरता होती. बरोबर, हे तर पाहिलंच आहे. राज्यामध्ये वाद झाला नाही, व्यस्त नाही, हे नाही. उतार्यावरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येतो? काढा बरं. राजा नेहमीच योग्य निर्णय घेत होता काय? नाही. सोमेश्वरचे सर्व सल्ले लगेच स्वीकारले जात होते? नाही. दूरदृष्टीचा अभाव असल्यास तात्पुरते उपाय अपुरे पडू शकतो. दूरदृष्टीचा उपाय असल्यास तात्पुरते उपाय नाही, हे पण नाही. उतार्यावरून निष्कर्ष काढता येतो, समजा. मग हा निष्कर्ष काढता येईल किंवा दूरदृष्टीचा अभाव असल्यास तात्पुरते उपाय अपुरे पडू शकतात. नाही, निष्कर्ष आहेच. ठीक आहे, म्हणजे दूरदृष्टी ज्या माणसाला असते तो खूप वेळ लावतो काम करायला, खूप ताकद लावतो, गुंतवणूक करतो, पण फळ चांगलं असते. तात्पुरते नाही भेटत त्याला उपाय काही, पण नंतर त्याचं भविष्य चांगलं राहते मात्र. ठीक आहे, चला थांबतो या ठिकाणी. मित्रांसोबत शेअर करा आणि प्ले स्टोअरला ABC एज्युकेशन हे सर्च करा. इथे ॲप आहे, आपलं कोर्स आहे तुमचा. ठीक आहे, हा नंबर आहे, कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे पुस्तक सर्वांकडे असू द्या, अप्लाइड मराठी. तुमच्या पण शहरात तुम्हाला मिळून जाईल, आणि नसेल मिळत शहरात तुमच्या, तर हा जो नंबर आहे ऑफिसचा, यावर कॉन्टॅक्ट करा किंवा मॅसेज टाकून ठेवा व्हॉट्सअपला. ते तुम्हाला पुस्तक घरपोच पाठवून देतील. ठीक आहे, चलो. ॲपवर येत तर राहा. इथे पण मी यूट्यूबला लेक्चर घेईलच. ठीक आहे, आणि मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे, आणि समजा समोरचा हे पण एक्झाम आहे, म्हणजे SIची पण एक्झाम आहे, सेंटरी इन्स्पेक्टर, त्यांचे पण लेक्चर्स मी घेत राहील. मित्रांसोबत ॲप शेअर करत राहा. थँक्यू.